या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. केदार बंटीला कॉल करून विचारतो की कुठे आहेस तू, आणि त्यावर बंटी म्हणतो की काही दिवसांसाठी मला गायब व्हावं लागणार आहे. तर केदार हसतच म्हणतो की मला नाही असं वाटत की आता त्याची काही गरज आहे, कारण तुझी शिकार आता बाहेर पडली आहे. तर दुसरीकडे नेत्रा, इंद्राणी आणि मैथिली देवी आईकडे प्रार्थना करत असतात. तर इकडे केदार बंटीला सांगत असतो की मैथिली आजपासून घराबाहेर पडणार आहे, आणि ते ऐकून बंटीला तर आश्चर्यच वाटतं. तो म्हणतो की हे कसं शक्य आहे, आणि त्यावर केदार सांगतो की आजपासून ती खरंच घराबाहेर पडणार आहे, ऑफिसमध्ये येणार आहे. त्यामुळे तू तुझा डाव साधू शकतो. व्यवस्थित काळ वेळ बघ आणि तिला मारून टाक. तर बंटी म्हणत असतो की ठीक आहे, आता आपलं जसं ठरले तसंच आपण करूयात, आणि त्यावर केदारही हसतच हो म्हणतो. दुसरीकडे इंद्राणी म्हणत असते की देवी आई, जे संकट कधीही परतून येणार नाही असं आम्हाला वाटत होतं, नेमकं तेच संकट पुन्हा आमच्यावर आलं आहे. तू आम्हाला शक्ती दे, जेणेकरून आम्ही या संकटावर मात करू. त्यानंतर मग शेखर, मैथिली, इंद्राणी हे सगळेजण ऑफिसमध्ये जातात. अद्वैत संपूर्ण स्टाफला मैथिलीची ओळख करून देतो, आणि मग त्यानंतर कारिगीर शेखरचंही स्वागत करतात, आणि मेघना मैथिलीला सुद्धा पुष्पगुच्छ देत तिचंही स्वागत करते. त्यानंतर कारिगीर मैथिलीकडे बघत तन्मयला म्हणतात की या तर अगदी रुपाली मॅडम सारख्याच दिसतात ना. त्यावर तन्मय हसतच म्हणतो की दिसणारच ना, कारण त्या दोघीजणी जुळ्या बहिणी आहेत. आणि त्यावर कारिगीर म्हणतात की मग बरोबर आहे. त्यानंतर केदार मुद्दाम शेखरकडे बघत म्हणतो की दादा, तू पुन्हा ऑफिस जॉईन केलंय ना, तर तुझ्या अनुभवाचा आम्हाला खरंच खूप फायदा होईल. आणि त्यावर शेखर फक्त हसून हो म्हणतो. त्यानंतर तो संपूर्ण स्टाफचे आभार मानतो, आणि त्यांना मैथिलीजी तन्मयसोबत काम करतील असं सुद्धा सांगतो. त्यानंतर मग प्रत्येकजण आपापल्या कामाला सुरुवात करतात. मात्र केदार मुद्दाम शेखरकडे जातो आणि त्याला म्हणतो की दादा, तू ऑफिस तर पुन्हा जॉईन केलं आहे, पण लवकरच तू या ऑफिसच्या बाहेर पडशील. तर शेखरही म्हणतो की आता इथून कोण जाईल ना, ते वेळच ठरवेल. आणि मग तो केदारला असं सुद्धा सांगतो की तू ऑफिस जॉईन केल्यापासून जे काही काम केलं आहे ना, त्याचे सगळे अपडेट्स मला आणून दे, आणि ही माझी ऑर्डर आहे. मला बघायचंच आहे की तू नेमकं काय काम केलं आहे ते. आणि तो तेथून निघून जातो, आणि शेखरच्या अशा बोलण्यामुळे केदार चिडतो. दुसरीकडे ईशा, रीमा अभ्यास करत असताना नेत्रा त्या ठिकाणी येते, आणि त्यांना विचारते की तुमच्यासाठी मी काय खायला बनवू. तर ईशा म्हणत असते की आई, काही बनव, मला खरंच खूप भूक लागली आहे. त्यामुळे मग नेत्रा रीमाला विचारते. रीमा मात्र रागातच म्हणते की मला काही खायचं नाही आहे, एकदा सांगितलेलं कळत नाही का. आणि ती तेथून निघून जाते. त्यामुळे नेत्राला वाईट वाटतं. तर ईशा तिला विचारत असते की आई, रीमा आपल्याशी असं का गं वागते. ती काल मला म्हणत होती की तू माझी बहीण नाही आहे, तुझी आई आणि माझी आई वेगळी आहे. आणि तिच्या ह्या प्रश्नांना काय उत्तर द्यावं ते नेत्राला कळत नाही. पण तरीही ती ईशाला समजावत म्हणते की रीमाचा थोडासा गैरसमज झाला आहे, मात्र जरीही ती आपल्याशी वाईट वागली ना, तरी आपण तिच्याशी चांगलंच वागायचं, प्रेमाने बोलायचं. हळूहळू तिचा गैरसमज दूर होईल. आणि त्यावर ईशा हो म्हणते. दुसरीकडे शेखरने सगळ्यांना त्याच्या केबिनमध्ये बोलावून घेतलेले असते, आणि मग केदारने जे काही काम केलेलं असतं ते सगळं काम तो चेक करतो. तर केदारने कंपनीत बरेच घोळ केलेले असतात. ठरलेल्या रकमेपेक्षा खूप जास्त खर्च केलेला असतो, आणि काही कॉन्ट्रॅक्टसुद्धा वेगळ्याच लोकांना दिलेले असतात. आणि हे सगळं जेव्हा शेखर बघतो तेव्हा तो खूप चिडतो. केदारवर सगळ्यांसमोरच ओरडतो, आणि त्यामुळे तेजस मध्ये पडत म्हणतो की तुम्ही जरा तुमचा आवाज कमी करा. केदार काकाची जी काही चूक झाली ना, ती त्याला तुम्ही शांतपणे सुद्धा सांगू शकता. तर शेखर म्हणत असतो की अरे तेजस, मी शांतपणेच बोलतोय, पण तुला का कळत नाही आहे की या सगळ्यामुळे आपल्या कंपनीचं पुढे जाऊन खूप नुकसान होऊ शकतं. मात्र तो तेजस काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तर केदारही म्हणत असतो की अरे दादा, तुला आवडत नाही का मी इथे काम केलेलं. मी आत्ता नव्यानेच कंपनी जॉईन केली आहे ना, मग माझ्याकडून चुका होणारच ना, तू समजून घे. मात्र शेखर म्हणत असतो की मी चुका झालेल्या समजून घेऊ शकतो, पण तू हे जे काही केलं ना, तो शुद्ध मूर्खपणा आहे. यापुढे प्लीज असं करू नको. यापुढे जे काही काम करशील ना, ते मला सांगून कर. आणि शेखरची ती ऑर्डर ऐकून केदार तर खूपच चिडतो, पण तो त्या ठिकाणी काही बोलू शकत नाही. आणि मग त्यानंतर केदारने जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलेले असतात ते सगळे काही शेखर कॅन्सल करतो. ते ऐकून केदार म्हणतो की दादा, जर तुला आवडत नसेल तर मी इथून निघून जातो, मी नाही करत तुझ्या कंपनीत काम. तर शेखर म्हणत असतो की मी असं काही म्हणालेलो नाही आहे, पण यापुढे ना जरा व्यवस्थित काम कर. आणि ते ऐकून तेजस म्हणतो की तुम्ही यासाठी कंपनी जॉईन केली आहे का, तुम्ही असं का वागताय केदार काकासोबत.
जसं तुम्ही माझ्यासोबत वागलात तसंच तुम्ही आता त्यांच्याही सोबत वागताय का? आणि पुढे तो असाही आरोप करतो की तुम्हाला सगळी कंपनी या अद्वैतच्या घशात घालायची, म्हणूनच तुमचं हे सगळं चालू आहे ना. आणि ते ऐकून शेखर खूप चिडतो. तरीही तो तेजसला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण तेजस काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणत असतो की मला माहिती आहे ना, मी तुमचा सावत्र मुलगा आहे, म्हणूनच तुम्ही माझ्याशी चांगलं वागत नाही. आणि ते ऐकून शेखरला तर खूप वाईट वाटतं. आणि ते बघून अद्वैत तेजसला समजावण्यासाठी मध्ये पडतो, पण तेजस खूप मोठ्याने त्याच्यावर ओरडतो आणि त्याला सांगतो की या सगळ्यापासून ना तू लांब राहा. आणि मग तो पुढे असंही म्हणतो की खरं तर ना ही कंपनी मी आधीच सोडायला हवी होती, माझी चूक झाली, पण आता लवकरच मी ही कंपनी सोडेल, मग तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा. आणि तो तेथून निघून जातो. आणि हे सगळं काही बघून इंद्र आणि मैथिली काळजीत पडतात. त्यानंतर जे काही घडलेलं असतं त्यामुळे अद्वैतही काळजीतच असतो. तर मेघना लगेच त्याला समजवायला जाते. ती म्हणत असते की सर, तुम्ही राग मानून घेऊ नका, जे लोक आपले असतात त्यांच्यावरच आपण रागवतो ना. मी तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी ऑर्डर करते. आणि त्यावर अद्वैतही हो म्हणतो, पण त्या दोघांचं बोलणं मैथिलीने ऐकलेलं असतं. दुसरीकडे रीमा हॉलमध्ये खेळत असते. तितक्यात केतकी त्या ठिकाणी येते, पण ती रीमाकडे दुर्लक्ष करते आणि फाल्गुनीला आवाज देऊ लागते. पण तिथे नेत्रा आणि ईशा येतात. नेत्रा तिला विचारत असते की काकू, तुम्ही कुठे चालला आहात? पण केतकी तिच्याकडे बघतही नाही. आणि मग तितक्यात फाल्गुनी त्या ठिकाणी येते. मात्र पायरी उतरत असताना तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते आणि नेमके तिच्या पोटाला मार लागतो. आणि हे बघून घरातील सगळेच जण खूप घाबरतात. तर फाल्गुनीला खूप त्रास होत असतो. ती मोठमोठ्याने ओरडत असते, रडत असते आणि ते बघून मुलीसुद्धा खूप घाबरतात. आणि त्याचवेळी नेमका ईशा फाल्गुनीच्या पोटावर हात ठेवते. आणि हे जेव्हा नेत्रा बघते तेव्हा ती ईशाकडे बघतच राहते. त्यानंतर फाल्गुनी बेशुद्ध होते. त्यामुळे सगळेच जण अजून घाबरतात. आणि मग केतकी पटकन डॉक्टरांना कॉल करून घरी बोलावून घेते. दुसरीकडे तेजस त्याच्या केबिनमध्ये असतो. तितक्यात अद्वैत त्या ठिकाणी येतो. तो तेजसला म्हणत असतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुझ्या मनातले गैरसमज दूर करायचेत. पण तेजस काही ऐकून घेत नाही. अद्वैत त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो, पण काही उपयोग होतच नाही. त्यामुळे मग शेवटी अद्वैत असं म्हणतो की तेजस, जर तुला माझा एवढाच प्रॉब्लेम असेल ना, तर मी ही कंपनी सोडून जातो, पण प्लीज तू कुठेही जाऊ नको. आणि ते ऐकून तेजस त्याच्याकडे बघतच राहतो. तितक्यात त्या दोघांनाही घरून कॉल येतो आणि फाल्गुनीबद्दल समजते. आणि ते दोघेजण धावतच ऑफिसमधून बाहेर पडतात. अद्वैत तेजसला म्हणत असतो की आपण सोबतच जाऊ, पण तेजस नकार देतो. पण शेवटी तो अद्वैत सोबतच घरी जातो. तर दुसरीकडे दोन्हीही मुली खूप घाबरलेल्या असतात. काकू, मला नेमकं काय झालं असेल याचा विचार करत असतात. तितक्यात मग नेत्रा त्या ठिकाणी येते आणि त्या दोघींनाही काळजी करू नका, काकू मला ठीक होईल असं सांगते. दुसरीकडे डॉक्टर फाल्गुनीला चेक करत असतात. घरातील सगळेच जण तिथे येतात. फाल्गुनीची अवस्था बघून तेजस तर खूपच घाबरतो, पण अद्वैत कसाबसा त्याला सावरतो. आणि मग डॉक्टर सांगतात की त्यांच्या पोटाला मार लागलाय, आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. आणि ते ऐकून सगळेच घाबरतात. त्यानंतर मात्र फाल्गुनी शुद्धीवर येते आणि त्यावेळी तिला कोणताही त्रास होत नसतो. तिच्या पोटातही दुखत नसतं. आणि ते बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. नेत्राला मात्र सगळा प्रकार लक्षात येतो आणि ती देवी आईचे आभार मानते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत तेजस, फाल्गुनी आणि केतकी हॉस्पिटलमधून घरी येतात. केतकी सगळ्यांना आनंदाने सांगते की खरंच चमत्कार घडलाय, आपली फाल्गुनी पूर्णपणे बरी झाली आहे आणि आता तर ती आईसुद्धा होऊ शकते. आणि ते ऐकून सगळ्यांचाच आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. मात्र त्यानंतर फाल्गुनी नेत्राकडे जात म्हणते की नेत्रा, माझी ही आनंदाची बातमी ऐकल्यावर तुला तर खूप त्रास झाला असेल ना गं. आणि ती नेत्रासोबतच वाद घालू लागते. तर अद्वैतमध्ये पडत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण मग तेजसही त्या ठिकाणी येतो आणि नेत्रा अद्वैतला वाटेल ते बोलू लागतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.